आपल्या इथं वनवेज आहे. काम जिथं जाईल तिथं त्यांची चांगलीच कामं आहेत. 50 कोटी निधी दिला शाळेसाठी. आमच्या इथं काय मयत जरी झालं तर 5 मिनिटात हजर होते. 650 मतदान आहे. 1 कोटीची निधी आपल्या गावाला त्यांनी मंजूर दिली. रस्ता झाला आहे. वाळवेकरवाडी परिसरामध्ये आहे. ऊस तोडणी सुरू आहे. त्या स्थानिकांशी बोलूया आपण. एकंदरीत काय जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं काय वातावरण आहे जाणून घेऊया. काय सांगशील निवडणुका लागल्यात ह्या गडबडीबरोबर निवडणुकीची धांदल सुरू आहे. माहिती आहे तुम्हाला? हाय हाय बरं इथनं काय कोण उमेदवार आहेत किंवा काय उमेदवार जिल्हा परिषदला सून हा. आणि तुम्ही सांगा. पंचायत समितीला रवींद्र बंडू पाटील बर हे पंचायत समितीला आहेत हा. आणि सकाळीतील सर्जेराव पाटलांची सून जिल्हा परिषदला उभी आहे. काय तुम्हाला काय वाटतंय काम त्यांचे आहेत का इथं काय आहेत, म्हणजे कामं आहे? बऱ्यापैकी. काय काम आहे? कामं बऱ्याच ती रस्त्याची ह्याची शाळेची म्हणा सगळी लोकांच्या तडीनडीच्या ती उपयोग आहे. रवींद्र पाटील हे पडतात लोक पडत्यात पडतात. काय मामा तुम्हाला काय वाटतं पडत्यात? पडत्यात ते रवींद्र पाटील किंवा सर्जेराव पाटील ही काने हम्म. हे आमच्या खेडेगावांनी उपयोगी पडते दिसते उपयोगी पडत्यात पडत्यात कशासाठी ह्याच्या अगोदर कशाला फोन केलता किंवा काय संपर्क केलता आम्ही कशासाठी? दवाखान्याच्या संदर्भात बरं. आम्ही त्यांच्याकडे गेलो काय होतो. दवाखान्याच्या म्हणजे काय कोणाची अडचण होती? माझीच अडचण होती स्वतःची. काय अडचण होती? मला सर्पदंश झाला. बर त्यावेळेला मी कळ्यात सीपीआरमध्ये कळ्यातल्या दवाखान्यात गेलो आणि हा. त्यावेळेला त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मला सहकार्य केलं. सहकार्य. सर्जेराव पाटीलांनी सर्जेराव पाटील स्वतः त्यावेळेला जिल्हा परिषदेला सदस्य होते ते हा. निवडून आलेलो होतं. बर होय. ह्यांचा अनुभव आहे की ते उपयोगाला पडतात तुम्हाला काय वाटतं आम्हाला बी आहेत उपयोगाला आहे ते जातात. कशासाठी फोन केलता किंवा आम्ही काय स्थानिक कामासाठी काय पण करतोय पण त्या एक आम्हाला धावून येते येत्यात. येते. आता निवडणुकीचं वातावरण चालू झालंय. एका बाजूला जनस्वराज्य आहे दुसऱ्या बाजूला शिवसेना आहे काँग्रेस आहे. कोणाचं वातावरण वाटतं वातावरण इथं आता शिवसेनेचं चांगलं वातावरण आहे या चांगलं. 4 गावातनी होय. कुठल्या 4 गावांनी? 4 आता काटेबगा वाळवेकरवाडी कुंभारवाडी मालनाळ वारनूळ असे 4 गावाचं म्हणजे चांगलं- या गावा कामाच्या बेसवर कामाच्या बेस काम जिथं जाईल तिथं त्यांची चांगलीच कामं आहेत. नरके साहेबाच्या माध्यमातून आमदारकीच्या 3 चांगल्या गावांनी नरके साहेबांचं म्हणतात नरके साहेब तरी कधी आहेत का इकडे आहेत. आमच्या गावाला 1 कोटी निधी दिला रस्त्याला त्यांनी नरके दिला 1 कोटी रस्ता हा. नव्हताच आता तिकडं आलाच नका हा. तो झालाय ते तिनेच दिलंय ते काम हा, 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 हा. त्यांचंच काम आहे ते म्हणजे हाय संपर्क हाय हाय आज जो आमच्या इथं काय मयत जरी झालं तर 5 मिनिटात हजर होत्यात होतं- हाक हजर मार होतं. होत्यात आता त्यांच्या माध्यमातून ही सीटा दोन्ही पण चांगल्या आहेत आहेत चांगल्या आहेत निवडून देतील का इथली माणसं? 100% मामा काय वाटतं देणार निवडून 100% देणार. दोन्ही सीटा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही सीटा आमच्या 4 गावात निघाणे हा. त्या 70 ते वाढूनच 80% मतदान त्याच्याने होणार होणार. निवडणुकीचं वातावरण बघा झालं तर कोण काय शिवसेनेचं वातावरण चांगलं आहे. शिवसेनेचं शिवसेनेचं कोण इथनं उमेदवार आहे? इथं सरिता सुभाष पाटील हा जिल्हा परिषदला हा आणि आणि रवींद्र बंडू पाटील पंचायत समितीला. पंचायत समितीला पंचायत समितीला. रवींद्र बंडू पाटील हा हे सरपंच बर गावचे चांगले कार्यकर्ते आहेत. पंचायत समितीला हा, ते. हा. आणि आता इथलं मामा कामाचं बद्दल बोलायचं झालं जिल्हा परिषद आहे निवडणुका लागल्या ठीक आहे खरं इथं कामानी माणसाच्या आडी अडचणीला म्हणजे त्यांनी का नाही गल्ली बोळातनं डांबरी रस्ता हे करून सगळं गट्टारी बिट्टारी सगळं व्यवस्थित करून ठेवले काटेबोगा वाळवेकरवाडीचे. त्यांच्याबद्दल काय बोलण्यात काय हरकतच नाही. होय. आमदारच्या संदर्भात हा. नरके साहेबांच्या संदर्भात त्यांच्यामुळं निधी हा. भरपूर येतोय. आपल्या गावात 4 गावांनी निधी चांगलीच त्यांनी मिळवून आणलेली आहे. दिलाय चांगला दिलाय काय केलं तुमच्या गाव तुमचं गाव कुठलं आमचं गाव पनोरे. आणि तुमचं आमचे वाळवेकरवाडी वाळवेकर होय. बरं तुमच्या गावात आमच्या घरात नरके साहेबांनी धामणी प्रकल्प हा. त्या माध्यमातून कामं केल्यात. हा. रस्ते गावा म्हणजे कळे ते पनोरे रस्ते अखंड रस्ता केला. रस्ता तयार केलाय. बरं. पाण्यासंदर्भात किंवा गावच्या विकासासाठी आमच्या गावाला 50 कोटी निधी दिला शाळेसाठी. 50 कोटी निधी होय दिला. होय शाळेसाठी बरं. नरके साहेबांनी. आता त्याच्या- तुम्ही धामणी प्रकल्प म्हणला ना, होय. ह्याचा उपयोग शेतकऱ्यांनी होतोय का? शेतकऱ्याला भरपूर उपयोग आहे पाणीसाठी. कळे आमचं पहिलं नरके साहेबांनी हं. कळे वॉटर म्हणजे सुळ माहिती आहे तुम्ही. हा, हा. सुळे तिथनं मोठी 10-12 बसून आंबाडे धरण आहे त्यावर हा. पाणी पाडून हा. कुंभी साखर कारखान्यामार्फत हा. त्यांनी चांगली सोय केली ती आमची. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं होय. भलं केलंय. शेतकऱ्यांनी मला सांगा हे पाण्याचं जे केले ते पाणी म्हणजे शेतांनी किंवा याला उपयोगाला येते पाणी शेताशी जे उपयोगाला येते येते. तुमचं गाव कुठलं म्हणलं आम्ही वाळवेकरवाडी वाळवेकर वाडीत काय कामं केल्यात काय का नरके साहेबांनी होय होय. अहो 1 कोटीचा निधी दिलाय म्हणतो नका ते काय ना तुम्ही आता रस्त्यानं आलायचा हा, ते साहेबांच्या संदर्भातच झालेला आहे. हा, हा, हा.
म्हणजे एकंदरीत इथलं आमदारांचं जे लक्ष आहे हाय चांगला आहे ते. हाय लक्ष. हाय मग आता इथं उमेदवारीच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला कुणाला निवडून द्यायचं ठरलं? आम्ही रवींद्र बंडू पाटलासनी निवडून 100% देणार देणार. आणि जिल्हा परिषदला देणार सरिता सुभाष पाटील. होय हे दोन चिठ्ठा म्हणजे शिवसेनेची दोन्ही हा, मिळून दोन्ही दोन्ही पॅरून इथं मतदान 4 गावातनी होणार आहे. बरं, किती टक्के मतदान होईल वाटतं? अहो 70 ते 75% इथं 4 गावातनी मतदान होणार. हे विरोधक कोण राखणार नाही विरोधक का? कोण नाही, विरोधक कोण राखणार नाही. भरपूर आहे खरं इथं जनस्वराज्याची सीट हाय, हाय, दिलेली हाय, आहे. हाय की, दिले घेते पण की, ते घेते. किती 25% म्हणजे लय असं होय. आहे. हाय कामं नाहीत किंवा ते संपर्क जन नाही. स्वराज्याचे आता आपल्याकडे नरके साहेब आल्यापासून का नाही आमदार जन तर स्वराज्याचं हो, जरा स- कमीच आहे. हा, हा, इकडं 75% आमदाराकडेच आहे. हा. होय, तसं बरोबर तसं आहे बरोबर ना? तसं आहे. आमदारच्या संदर्भात म्हणजे चांगली कामं आता आमदार त्याला करतोय. आमदारकीची निवडणूक झाली का नाही हा. त्यावेळेला आमच्या इथं 450 मतदान पडलं. किती पैकी 600 पैकी 600 पैकी 450 पडलं. नरके साहेबांनी म्हणजे पडलं. वनवेज आहे तुमच्या भागात. वनव्याने आहे आपल्या इथं वनवेज आहे हम्म. शिवसेनेमार्फत. हा. कामासंदर्भात नरके साहेबांच्या कामासंदर्भात चांगलं वातावरण आहे. 650 मतदान आहे ने 1 कोटीची निधी आपल्या गावाला त्यांनी मंजूर दिली. रस्ता झालाय. म्हणजे मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे. 600 माणसांसाठी एवढा निधी हो म्हणजे मोठी एवढा गोष्ट निधी होय दिला आहे. दिला. माणसं बी त्यांना विसरत नसतात. नाही 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 हा? नाही आणि नरके साहेब आपल्या भागाचा आहेत नडी अडचणीला हो, किंवा एखादा झाला तरी दुसऱ्या धावून दिवशी ते येतात. हजर धावून येते. दवाखान्यात जाऊन येतात. दवाखान्यात बी येतात. येते काय शेतात काय चालू आहे आता काय ऊस तोडणी चालू आहे. ऊस तोडणी चालू आहे. होय. दुसऱ्या बाजूला निवडणूक लागल्या माहिती आहे तुम्हाला? निवडणूक लागल्या काय लागली आहे की लागल्या हा कोण उमेदवार आहे काय? सर्जेराव पाटील आहेत, रवी पाटील आहेत. रवी पाटील आहे. हा. बर आता इथल्या कामाबद्दल बोलायचं झालं तर कुणाला इथली माणसं आता तुमचं कुठलं गाव? आमची वाळवेकरवाडी. तुमचं वाळवेकरवाडी. तुमचं वाळवेकरवाडी. वाळवेकरवाडी. बरं इथल्या कामाला अडी अडचणीला कोण उभा राहतंय किंवा काय रवी पाटील येतात, सर्जेराव पाटील येतात. येतात? हा, येतात. नरके साहेब येतात. नरके साहेब येतात. नरके साहेब येतात. काय नरके साहेबांनी काय येतं काय कुठली बी अडचण असली तर किंवा मयत बीत असलं तर हजर होतात. हा बरं. काळी मारून जातात त्यांच्या घरात भेटून त्यासने जातात जातात. हा हा. तुम्ही काय काम सांगितलं काय काम केलं त्यांनी इथं? सगळी केलेत निधी की त्यानं रस्ते केली केले. रस्त्याची कामं केली आहेत हो. रस्ते केली गटर केलं. रस्त्यात केले एकंदरीत आहे का ते संपर्कात आहेत काय ते माणसांच्या अडी अडचणीला उभा राहतात? राहतात. आता निवडणुकीचं वातावरण बघायला झालं तर कोण निवडून येईल वाटतं तुम्हाला? दोघं पण येतील. दोघं पण येतील दोघं पण वाटतं. येतील होय. तर दुसऱ्या बाजूला आहे तशी. जनस्वराज्यानं पण दिल्या इथं जागा नाही, त्यांची काय कामं आहेत का इथं काय संपर्कात कोण आहे? आपले इथं होणार नरकी साहेब आणि हेच आपली हो हा रवी पाटील हो हा ते आपल्या आपले इथं म्हणलं. फिरत्यात त्यांच्यात नदी सगळं आपल्याला हे करतात हो. साथ देतात हो सगळ्यांनी हा. त्याच्यामुळे बचत गटाचं म्हणता काय बचत गटाचं काय आहेत की चालू आहेत की आपल्या कवाळीकुरवाडी काटेबगाव चांगली किती महिला आहेत बचत गटात? महिला आहेत भरपूर सगळे घरोघरी आहेत महिला बर आम 100-150 असतील हे. होय, आपल्या भरपूर आहेत वाळवेकरवाडी आपल्या वाळवेकरवाडी. वाळवेकरवाडीचे फक्त 100 वर असतील हा? भरपूर म्हणजे आहे. मोठा आहे बचत होय, गट. 2-3 गट आहेत हो बर. आहेत बचत गट. मग आता त्याला कोण सपोर्ट करतोय किंवा कोण ते अडी त्या अडचणी आहेत की आपल्या पण आहेत महिला पण ते आता आम्ही महिला सगळ्याला आहेत जायला पंचायतमध्ये गावत आपले साथ देतात सगळे देतात. असतात. हा, देतात आता निवडून येईल कोण म्हणायचा अंदाज काय तुमचा काय आहे? दोन आपण शिटाब येतील येतील? येतील तिला दोन्ही ओके. काय आता बघू आपण ज्या नागरिकांशी बोलतोय ज्यांच्याशी चर्चा करतोय पहिल्यांदा माणसं इथल्या विकास कामावर बोलतात. अगदी 600 गावात लोकसंख्या 1000 गावात लोकसंख्या अं, असं असताना देखील कोट्यावधीचा निधी येतोय. रस्ते असतील स्वच्छता असेल परत वेगवेगळी विकास कामं असतील या अनुषंगानं चंद्रदीप नरके आणि त्यांचे जे सहकारी आहेत ते आमच्या मदतीला पडतात. त्यामुळं त्यांना आम्ही संधी देणार असले इथे मत ह्या नागरिकांनी आता व्यक्त केले. जाऊया पुढं काय नागरिकांना वाटते घेऊया कानुसा राजकीय वातावरणाचा. मी इथंच थांबतो. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.